दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना नितेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। सतत देशी दारू घेतल्यानंतर डोक्यावर काय परिणाम होतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राजाराम राऊतची सकाळची प्रेस। बाजूला उभा असलेल्या बडगुजरला अजून खड्ड्यात टाकण्याचं काम या संजय राजाराम राऊतनी केलेलं आहे। मोठा फोटोग्राफ दाखवतोय कुठला तरी भाजपच्या पदाधिकाऱ्याचा, कुठला तरी पुरावा दे। बिनपुराव्याचं भोकण्याचं काम तर संजय राजाराम राऊत नेहमीच करतो। आम्ही पुरावा दिला, व्हिडिओ दाखवले आणि त्यानंतर आरोप केले। आता ती पार्टी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी बोलवलं, हे फोटोग्राफ दाखवून होणार नाही। मग तुझेही फोटोग्राफ एका डॉक्टर महिलेवर आम्ही दाखवायचे का? आणि मग तुझे आणि तिचे काय संबंध आहेत याबद्दल वेगळी माहिती द्यायला प्रयत्न करायचं का? कि सुधाकर बड़गुजर तो सिर्फ झांकी है, संजय राजाराम राउत को अंदर जाना अभी तक बाकी है। पाहत पुढची बातमी। चंद्रशेखर बावनकुळेंचा मकाऊमधला कसिनो खेळतानाचा व्हिडिओ सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबियांना दिल्यानं त्यांच्यावर कारवाई केल्याचं बोललं जात आहे, पण त्या व्हिडिओशी त्यांचा काहीही संबंध नाही असं संजय राऊतांनी सांगितलं आहे। की मकावचा काहीतरी एक व्हिडिओ चंद्रशेखर बावनकुळे यांचा म्हणे बडगुजर त्यांच्या कुटुंबियांनी दिला म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली। हे कारवाईचं कारण होऊ शकतं की कुठला तरी एक व्हिडिओ कोणीतरी दिला आणि म्हणून आम्ही बडगुजर यांच्यावर कारवाई, म्हणजे कायदा आपला अशा पद्धतीनं काम करतो। मुळात तो व्हिडिओ बडगुजर यांच्याकडून आलेला नाही। बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो, मी कधी मी एक तर शपथ घेत नाही आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे। त्या व्हिडिओशी माननीय आमचे सुधाकर भाऊंशी काही संबंध नाही।